तर मंडळी, आज श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार आणि आपण आलो होतो देवळात. आज सकाळी येऊन गेलो, आपल्याला आज बराच उशीर झाला. आजची शिवामूठ होती मूग, आपले हिरवे मूग असतात ना ते. काय पण बोला मंडळी, खूप प्रसन्न वाटतं. मंदिरात थोडा वेळ जरी आला ना तरी खूप छान वाटतं, आल्हाददायक वाटतं. आमच्या गणेशनगरमधलंच आहे मंदिर. तर शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. संध्याकाळ म्हणजे रात्रीचे 10 वाजून गेलेत. आणि मंडळी, तुम्ही बघितलं सकाळी आपण गेलो होतो मंदिरात, तिथे व्हिडिओ स्टार्ट नाही केला. पण मंडळी कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर आजचा आहे श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार आणि अर्थातच आपला उपवास होता म्हणून आपण शंकराच्या मंदिरात गेलो होतो. आणि आज तुम्हाला मंदिराचा थोडाफार व्हिडिओ दाखवला, कारण जर मंदिरात कोण नव्हतं, मी एकटाच होतो, त्यामुळे मस्त छान जरा व्हिडिओ दाखवला. तर चला मंडळी, आता तुर्तास तरी जेवायला या. इकडे उपवास सोडायला बसला. आता उपवास सोडून घेऊया, नंतर तुमच्याशी बोलतो. तर मंडळी, आज आपला तिसरा श्रावण सोमवार असल्यामुळे समीक्षाने बघा इकडे लाल माठ बनवलं आहे. आम्हाला जी खूप भाजी आवडते, तनूला गट्टूला पण आवडते. आणि इथे वालाची भाजी, डाळ भात, पापड, चपाती आणि खीर मस्त अशी बनवली आहे समीक्षाने. तर या मंडळी जेवूया. इथे समीक्षा तर उपवास सोडते, आपण पण सगळं सोडूया उपवास. चला या. तर मंडळी, झालं आपलं जेवण खावण झालं आणि जरा बाहेर बसले. 12 वाजून गेले. आज कामामुळे काय दिवसभर बोलताच नाही आलं. दुपारी आलो मंदिरातनं आणि थोडं ऑफिसचं काम होतं, ते करत बसलो. ते काम करता 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 फार जेवायलाच उठलो जागेवरनं. त्यानंतर जेवताना डायरेक्ट व्हिडिओ स्टार्ट केला. तर मंडळी, असं हे सगळं चालायचंच काम ऑफिसच्या कामातलं. पण मंडळी, आजच्या दिवस तर श्रावणातला सोमवार होता. आणि आज थोडीशी एक दुःखद बातमी म्हणजे एका ठिकाणी दर्शनाला लोक जात होती भगवान शंकराच्या. तर शंकराच्या ह्याला जाता जाताच एक अपघात झाला आहे. एक जीप गाडी त्या घाटातनं जवळजवळ 100 फूट खोल दरीत खाली कोसळली आणि त्याच्यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे मंडळी. असं काय ऐकलं ना की मन हेलावून जातं. कुठेतरी आपण पण बाहेर जायची म्हणजे एकदम म्हणतात ना, बाहेर जायचं असं वाटत नाही. मग कधी काय झालं असेल ना, 9 जणं वारली. म्हणजे त्यात 35 जणं होते काहीतरी वाटतं, आणि त्यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. सरकार मदत देईलच, नाही असं नाही. पण मंडळी, कुठेतरी ना आपला जीव सांभाळून सुद्धा प्रवास करणं गरजेचं आहे. आणि गाडीवाल्यांनी सुद्धा एवढ्या गाड्या भरून भरून नेणं कितपत योग्य आहे काय माहिती. आपण कुणाच्या तरी जीवाशी खेळतो आहे ह्याचा त्यांना थांगपत्ता पण नसतो. आणि आपण प्रवास देखील ना ऐनवेळी अशा ठिकाणी प्रवास करतो. काय त्यांच्या कुटुंबीय म्हणत असतील. असं मंडळी, त्या सर्वांच्या मृतात ईश्वर शांती देव हीच अपेक्षा, हीच विनंती. आणि तर असं मंडळी, चालायचंच. जीवन आहे म्हणल्यानंतर अशा काही घटना घडणं गरजेचं असं नाही म्हणत मी. अशा काही घटना घडतातच, पण आपण त्यापासून काहीतरी बोध घ्यावा आणि पुढे पुढे चालत राहावं. तर असं आज म्हणजे दिवसभर काय पाऊस तर काय पडला नाही, वातावरण असंच चाललं आहे. श्रावणात असंच असतं वातावरण म्हणा. कारण यावेळेला पावसाची सुरुवात खूप आधीच झाली होती, मेमध्येच झाली होती. आणि आता तो पाऊस मला वाटतं यावर्षी थोडा जास्त पडला. नंतर काय जण म्हणतात कमी पडला. मला तरी कमी वाटतं आहे, तर काय माहिती. असो, बाकी काय नाही. आपली तलाव पूर्ण भरू देत, धरणं पूर्ण भरू देत सगळीकडे, विदर्भासकट, मराठवाड्यासकट. मी तर अख्ख्यात बोलतो, पूर्ण भारतामध्ये, भारतात काय जगामध्ये पियाचं पाणी पूर्ण असू दे एवढीच अपेक्षा, दुसरं काय. तर असं मंडळी,
तर आता तुर्तास तर या व्हिडिओमध्ये तर इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. उद्या मंडळी आहे, उद्या म्हणजे चालूच झालं, 12 वाजून गेले. आता अंगारिकाचं आहे गणपती बाप्पांची. सिद्धिविनायक मंदिर तर रात्री 1:30 वाजल्यापासूनच खुलं राहणार आहे भक्तांच्या ह्याच्यासाठी, पूजेसाठी, दर्शनासाठी. तर असो, चला मंडळी आता जास्त न बोलता थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.